क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया, माझा भीमराया. आपण बघितलं असेल की 13 तारखेची सर्वसाधारण सभा ही बेकायदेशीरपणे नगराध्यक्षांनी आणि स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी बेकायदेशीरपणे स्थगित केली होती. कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं, कुठल्याही प्रकारचा वादविवाद नव्हता. या सभागृहामध्ये आपण साक्षीदार आहात की अनेकदा असे वाद झाले, परंतु ते 2-5 मिनिटात आपण हे केलेले आहेत शांततेत. तीच बैठक आपण 17 तारखेला घेतली. त्या 17 तारखेच्या बैठकीत आपल्या सर्व पत्रकारांना बचाव करण्यात आला आणि त्या सभागृहात येऊ दिलं गेलं नाही. तर त्या सभागृहातलं कामकाज आपल्याला समजलं पाहिजे, नेमकं त्या दिवशी काय घडलं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आजचा हा प्रपंच आहे. आपण आपल्या समोर व्हिडिओवर बघितलं असेल की कोणी बैठक रद्द केली, कोणी त्या सभागृहामध्ये आरडाओरड केली, कोणी महिलांना ऑलरेडी शिकवून महिलांच्या अंगावर जाण्यासाठी कसं तयार करण्यात आलेलं होतं. अगदी रमजान महिना असताना हिंदू मुसलमानांचा कसा वाद या शहरामध्ये होईल आणि या गावची परिस्थिती म्हणजे कायदा सुव्यवस्था कसा भंग होईल याच्यासाठीचा तो प्रयत्न होता. मुस्लिम भगिनींना पुढे करून आणि याच्या वेळेला तो वाद घडवून येण्याचा प्रयत्न हा पूर्वनियोजित होता. आता काल आपण बघितलं असेल की मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये काही आपले अपंग बांधव, काही आपले तृतीयपंथी होते आणि काही महिला होत्या, ज्यांना आता जे आमचे अपंग बांधव होते त्यांना मेसेज टाकण्यात आले. मेसेज असे टाकण्यात आले की आपल्याला बीजेपीचे लोक त्या चेकवर सही करत नाहीये, म्हणून आपल्याला मोर्चामध्ये बोलवलेलं आहे आणि आजच्या आज आपल्याला चेक मिळतोय, असे मेसेज टाकण्यात आलेले आहे. तो मेसेज माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला सर्वांना फॉरवर्ड करतो. अशा प्रकारे त्यांना बोलवण्यात आलं, अपंगांना, तृतीयपंथीयांना तुम्हाला आम्ही आताच घरं तुमचे मंजूर करतोय असं म्हणून त्यांनी आणलेलं आहे. आणि काही जे लोक आहेत ते पक्षाचे जे नगरसेवक असतील त्यांनी 2-2, 5-5 लोक तसा त्या याच्यामध्ये आणलेले होते. एकंदरीत बघता या शहरामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना विरोध करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र बसलं जात आहे. भुसावळकरांना आम्ही विनंती करतो, आता आम्ही हे जे व्हिडिओ आहे हे आम्ही चौकामध्ये संपूर्ण शहराला दाखवणार आहोत आणि शहरातल्या नागरिकांना सांगणार की हे व्हिडिओ बघून आपण न्याय करा की कोण अंगावर गेलं, कोणी सभागृहात तहकूब केलं, कोणी सभागृहातल्या सभा उधळून लावल्या, कोणी महिला नगरसेवकांच्या अंगावर कोण धावून आले, या सगळ्या प्रकारचे आमचे उपनगराध्यक्ष यांना कोण जोरात बोललं याचा सगळा उपापोह आता प्रत्येक चौकात आणि हे लावून करणार आहोत. कालचे परवा पत्रकार परिषद आणि कालच्या मोर्चामध्ये असे अनेक जण होते. आता त्याच्यातून जणूने ते आता 2-4 महिन्यापूर्वी वाटेल ते बोलत होते की त्याची कुठली पूर्वीची लिमिट नाही, अशा प्रकारचं ते वक्तव्य करत होते. आणि आजच त्यांना साक्षात्कार झाला की ते सक्सेस शिल्पकार आहेत आणि आम्ही वेगळे आहोत. ते आमच्या मंत्र्यांना गतिरोधक मंत्री म्हणतात, ते सुद्धा महामंत्री होते पण ते पाकिट महामंत्री झाले. आता ते पाकिट महामंत्री आहे. पाकिट दिलं की त्याच्याकडनं बोलायचं, बाकी नाही झालं तर बोलायचं नाही. त्यात असे अनेक चेहरे होते की कोणी नाशिकवरनं फ्रॉड करून आलेलं आहे, कोणी जळगाववरनं फ्रॉड करून आलेलं आहे, काही जेलमध्ये 2-2, 4-4 महिने राहून फ्रॉडमध्ये 2-2 वर्ष राहून आलेलं आहे. अशा फ्रॉड लोकांना आम्ही महत्व देत नाही. आमचा संबंध हा विकासाशी आहे. गेल्या तुम्ही बघितलं असेल हे जेवढे आक्रोश मोर्चा काढतात
यांना मी आवाहन करतो, गोरगरिबांचा दवाखाना तोडला गेलेला आहे, त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल आहे. लवकरच त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि यामध्ये जे जे दोषी असतील ते निश्चितपणे त्यांच्यावर पोलीस बळगा उभा रचना लागली. गोरगरिबांचा दवाखाना जेव्हा तोडला गेला विना अधिकाऱ्यानं, तेव्हा आक्रोश मोर्चा का काढला मी? या शहराची पाणी पुरवठा योजना, ज्याची अमृत योजनेची शेवटची पाण्याची टाकी की जिथं आतापर्यंत फाउंडेशन होऊन वर आले असते, ती टाकी तुम्ही 2 महिन्यापासून का बंद करून ठेवलेली आहे? का तुम्ही ते सुरू करू शकले नाही? जे चालू काम होतं ते का बंद केलं? याच्याबद्दल त्यांना आक्रोश मोर्चा काढला पाहिजे. शहरामधल्या सार्वजनिक शौचालयाची कुठे शौचालय साफसफाई होत नाहीये. ठेकेदाराला 35% टक्केवारी मानते असे संपूर्ण शहरात चर्चा आहे. अनेक आता तुमच्या अगोदर 9 वर्ष सार्वजनिक शौचालय साफसफाई करण्यासाठीच्या मक्तेदाराला काम दिलेलं होतं, त्याचं 4 महिन्यापासून बिल काढलं जात नाही म्हणून तो पडून गेला. दुसरे कचऱ्यावाले आता तर कचरा जेवढे भरताय तेवढं भरताय, बाकी राहत आहे, अशा प्रकारचं सुरू आहे. आता नवीन दुसऱ्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे. आम्हाला कोणत्या ठेकेदाराला काम दिलं गेलं याच्याबद्दल काही म्हणलं नाही. या शहराची साफसफाई झाली पाहिजे, सार्वजनिक शौचालयाची साफसफाई झाली पाहिजे. दुसरीकडे दुसऱ्या ठेकेदारांची टक्केवारी घेऊन बिलं काढले जात आहे, परंतु फायर स्टेशनमध्ये काम करत असलेल्या गोरगरिबांना आता आमचे पोर आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन दिलं गेलं नाही. सफाई कर्मचाऱ्यांचे आतापर्यंतची जे देणगी आहे ते 50% पर्यंत दिली, जे 100% द्यायला पाहिजे होते. त्यानंतर कोणीतरी उठतं अचानक 27 मुकरदम करा, 50 मुकरदम करा, कितीही करा, तुम्ही 100 मुकरदम केला आमचं काय म्हणणं नाही, परंतु या शहराची साफसफाई का पहिल्या अगोदर प्राधान्य द्या. या वर्षासाठी का आक्रोश मोर्चा काढत नाही येते? तर हे जे सर्व थोटांड आहे हे काहीतरी यांना स्वतः बैठका चालवायच्या नाहीये. आम्ही पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये 77 विषयांना मंजुरी दिलेली आहे. किती? 77 विषयाला. त्या 77 विषयाबद्दल आतापर्यंत एक कागद सुद्धा आणलेला नाहीये. ते मंजूर केल्यानंतर त्याची निविदा आतापर्यंत का काढली नाही? आमदार निधीतल्या 2.25 कोटीचा निधी यांच्या नाकर्तेपणामुळे शासनात परत गेलेला आहे. आतापर्यंत त्यांनी ना हरकत त्याबाबत दिलेली नाहीये. त्याबद्दल कुठला ठराव करत नाहीये, त्याबद्दल कुठला आक्रोश करत नाहीये. अखेर 2.25 कोटीची कामं या शहरात होणार होती, या भुसावळ शहराच्या प्रभागात होत होते. का तुमचं पोट दुखलं? काहीतरी या शहराला वेठीत धरण्याचं काम केलं जाते, टक्केवारी घेतली जाते, डिझेल चोरी केली जाते. हे सगळे डिझेल चोर लवकरच आम्ही उघड पाडला, कारण यांच्या खाजगी गाड्यांमध्ये डिझेल भरलं जात आहे. जनतेचा पैसा यांच्या घशात जातोय. गावामध्ये दादागिरी दहशतीचं वातावरण पुन्हा निर्माण करण्यात आलेलं आहे. नगरपालिकेच्या ठेकेदाराच्या फायली नगराध्यक्षांचे पती त्यांच्याजवळ ठेवतात. हा कुठला न्याय आहे? त्यांना कोणी दिला असा अधिकार? आणि काही त्यांच्या मर्जीतले ठेकेदार जुने पुराणे बिलं असतील तर त्याच्यातील टक्केवारी घेऊन त्यांची बिलं काढली जात आहे. हे संपूर्ण शहराला आम्ही दाखवून देणार आहोत. आम्ही वाडावाडामध्ये जिथं जिथं असतील तिथं आम्ही हा सगळं व्हिडिओ लावून जनतेसमोर न्याय मागण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण आम्ही या शहरात एक सुसंस्कृत पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत. आमचा पक्ष आम्हाला महिलांना प्रत्येकाचा आदर करा, महिलांचा आदर करा हे शिकवतो. परंतु हे आता काल कोण तो मुद्रा लोन चोर तो म्हणे डायरेक्ट नगराध्यक्षांच्या कानावर धावून गेले. त्या मुद्रा चोरला म्हणा तो आता लवकर जेलमध्ये जाईल. तो सगळे आता पापाचे घरे भरलेले आमच्या असे बदनामी करत असतील ना तर लवकर तू जेलमध्ये जाणार आहे. असे मुद्रा लोन चोर काही असे रिकाम चोर यांना आम्ही घाबरणार नाही. येणाऱ्या सभागृहामध्ये सुद्धा जे कायदेशीर आहे त्या कायदेशीर विषयांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. बाकीच्या विषयांना विरोध तो विरोधच राहणार आहे. आपण आता तुमच्यासाठी आम्ही हे सर्व ठराव आणलेले 77 विषय ठराव मंजूर केलेले आहेत. त्याच्यामध्ये कब्रस्तानचा विषय असेल, त्याच्यामध्ये आपल्या स्मशानभूमीच्या लाकडांचा विषय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जे जे विषय असतील त्या सर्व विषयांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. अगदी 17 तारखेच्या सर्वसाधारण बैठकीत सुद्धा आम्ही अनेक विषयांना मंजूर केलेलं होतं. परंतु जी 3 फेब्रुवारी रोजी सभा झाली त्यातील आम्ही 77 विषय सर्वांनी त्यांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वांमध्ये मंजूर केलेले होते. त्यातील 26 विषय जे आमचे महायुतीचे नगरसेवक असतील
त्यांच्या वार्डातील विषय त्यांनी तहकूब केलेले हे त्याचे पुरावे आहेत. जर तुम्हाला गावामध्ये एवढा परवाना असेल तर तुम्ही तहकूब का करताय? ते विषय तहकूब करण्याचं काय कारण आहे? काय त्याच्या मागे तुमचा उद्देश काय? असं असताना काहीतरी गावामध्ये आक्रोश मोर्चा काढायचा आणि काहीतरी नाटकबाजी करायची. या नाटकबाजी कंपनीचं लवकरच पितळ उघडं पडणार आहे आणि यांच्या अशा नाटकाला भुसावळकर काही धारा देत नाही हे सर्वांना माहिती आहे. सर्व पत्रकारांचे मी हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रम मिटिंगला. काल आपण बघितलं असेल 2 दिवसापासून आक्रोश मोर्चा भुसावळमध्ये खूप वाचतोय. तुम्ही बघितलं असेल सत्ताधारी जे नगरपालिकेचे सत्ताधारी जे त्यांना फक्त आपल्या भुसावळच्या नागरिकांचा दिशाभूल करायची आहे. त्यांचं जे म्हणणं आहे की सर्व विषय आमच्याकडून विरोधकांकडून नामंजूर होत आहे ते सर्व खोटं आहे. आता विराज भाऊंनी सुद्धा सांगितलं. आणि आपण आता काही वेळापूर्वीच पत्रकारांना लाईव्ह व्हिडिओ दाखवलाय मिटिंगचा आणि याच्यानंतर पूर्ण गावात सगळ्या नागरिकांना सुद्धा आपण व्हिडिओ दाखवणार आहोत. ज्यांनी जे विषय घेतले होते घरकुलाचे असतील, परत लाकडं पुरवणे असतील, असे बरेच विषय त्यांनी घेतले होते की त्यांना विरोध केला. त्या विषयांसाठी कालचा मोर्चा होता. सत्य परिस्थिती अशी की ते सर्व विषय जे जनसेवेचे होते, जनहितार्थ होते, ते सर्व विषय मंजूर केलेले आहेत. आणि आता जेव्हा जोड बोलले की मंजूर असताना त्यांचं जे म्हणणे कामं होत नाहीये, म्हणजे मंजूर केले ते कामं का मंजूर करत नाहीये, त्यांची त्याच्यात पुढाकार का होत नाही, त्याचे कागदपत्र का आलत नाहीये. म्हणजे ज्या कामांमधून काहीतरी त्यांना मिळतं आहे किंवा स्वार्थ आहे, आर्थिक स्वार्थ असेल तेच कामं करायचे आणि जनहितार्थ जे मंजूर कामं आहेत ते करायचे नाही. याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ दिसून येतो. जे मंजूर आहे ते कामं केलेच पाहिजे. आणि या प्रत्येक मिटिंगला आम्ही सर्व सांगतो की जे जनहितार्थ कामं असतील त्यांना कायम आमचा पाठिंबा राहणार आहे. आणि ज्यांना विरोध असेल, जे चुकीचे आहे त्यांना कायम विरोध राहणार आहे याच्या पुढेही. आणि ज्या पद्धतीने त्यांचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या कामांना विरोध होतो, भुसावळच्या कामांना विरोध होतोय, तर मी सगळं भुसावळच्या जनतेला सांगू इच्छितो. आपले माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या निधीतून काही वार्डांमध्ये बरेचसे कामं सुचवले होते, ते मंजूरही झाले. आणि फक्त नगरपालिकेची NOC बाकी होती वर्क ऑर्डर मिळण्यासाठी. ती कोणामुळे थांबली, कशामुळे थांबली, आणि आज आता एवढ्या कोणी सांगितले ते पैसे परत गेलेले होते, निधी परत गेला. मग हा निधी थांबवला, मग हा विकासाचा अडचण नाहीये का? मग हा त्यांनी अडचण केला नाही का विकासाला? ते विरोध करत नाहीये का विकासाला? मग हा विषय पुढे जातो. तुम्ही जन आक्रोश मोर्चा करतात तर मग हा जो आमच्या संजू भाऊंनी दिलेल्या निधीला जो विरोध केला गेला, NOC नाही दिली गेली, मग हे काय आहे याचं उत्तर त्यांनी दिलं गेलं पाहिजे. आणि संपूर्णच जे नगरपालिका चालू आहे, आता तुम्ही आता 15 दिवसापासून जवळजवळ 15-20 दिवस झाले भुसावळमध्ये स्वच्छतेची वानवा आहे. जे मुकरदम असतील, कर्मचारी असतील, त्यांचं बदलीचं जे गडबड चालू आहे त्यामुळे स्वच्छतेचा फार मोठा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि भुसावळमध्ये जी निरनिराळ्या ठिकाणी, महत्वाच्या ठिकाणी कचऱ्यांचे ढीग पडलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे जन आक्रोश मोर्चा करून ते काही सॉल्व्ह होणार नाहीये. काल 6 एप्रिल रोजी सत्ताधाऱ्यांनी जो काही जन आक्रोश मोर्चा काढला, त्या जन आक्रोश मोर्चा काढला त्यात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना हा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. ही गोष्ट सत्य नसून पहिल्या मीटिंग मधील आम्ही सर्वच विषय नामंजूर केलेले नाहीये. त्यात काही शहराच्या विकासाचे जे काही प्रश्न आहे त्यांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. व ते लोक, सत्ताधारी लोक हे जनतेची दिशाभूल करत आहे. ते सत्ताधारी असल्यावर ते मीटिंग घेऊ शकतात व कामं करू शकतात, पण ते सगळा रोष आमच्यावर करत आहेत. तसेच त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये व राजकारण करू नये, हीच माझी त्यांना विनंती आहे. भुसावळ शहरात काढला गेला विरोधकांकडून. त्याच्या पहिले काही पत्रकार परिषद त्यांनी घेतल्या होत्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 15चे एक नगरसेवक म्हणतात की भुसावळ शहरात सर्वीकडे काम होतात आणि आमच्याकडे होत नाही. मग त्यांना हे समजत नाही का की आमचे नेते मान्य नामदार संजूभाऊ सावकारे पुढे भुसावळ शहराचं काम करतात, परंतु त्यांच्याच नेते त्याद्वारे असं म्हणतात की भुसावळ शहरामध्ये गेल्या 9 वर्षापासून काम होत नाहीये. सोशल मीडियाच्या द्वारेही नेहमी तीच बोंब होत आहे. तर सोशल मीडियाच्या त्यांच्या जेवढी भाडोत्री लोक आहेत त्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की जरा त्यांनी भुसावळ शहराचा सर्वे करावा आणि कुठे कुठे काय काय कामं झाले तेही बघावे. विनाकारण सर्व भाजपवाल्यांना या ठिकाणी त्यांनी बदनाम करू नये. राहिला विषय त्यांचा म्हणजे की दिव्यांग निधीसाठी
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी मीटिंगमध्ये हे मंजुरी दिली नाही. सर्वसाधारण सभा ठराव नंबर 11 दिनांक 3/2/2026 रोजीचा ठराव आहे. जो ठराव मंजूर झालेला आहे त्या ठरावाद्वारे आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांचे जे पैसे आहेत ते देण्यासंदर्भात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी बहुमताने मंजुरी दिलेली आहे. भुसावळ शहरातील जे जनहिताचे कामं आहेत ते सर्व जनहिताच्या कामांना आम्ही बहुमताने मंजुरी यापुढेही देऊ. परंतु ज्या लोकांना वाटतंय की आपण दादागिरी करू, तर माझं आपल्याला या पत्रकार परिषदेत त्यांना सांगणं आहे की बाबा रे, हे 2009 नाही, हे 2026 आहे. त्याच्यामुळे दादागिरी आपल्या घरी ठेवायची आणि भुसावळ शहरात कायदा शांतता सुव्यवस्था राहू द्या, नाहीतर तशाच तसं उत्तर देईल. आमचे जे कामं मंजूर होते बोरींचे आमदार निधीतून, पण त्याच वार्डाचे नगरसेवक उल्हास भाऊ पगारे यांनी ते कामांसाठी आम्हाला NOC मिळू दिली नाही आणि ते म्हणतात की भुसावळचा विकास व्हायला पाहिजे. पण त्यांना हा फक्त विकास त्यांना आर्थिक फायद्यासाठी करायचा आहे. त्यांना जेव्हा वादळ झालं तेव्हा लोकांना पाणी मिळालं नाही, तेव्हा हे आले का वार्डात, त्यांनी एकाही म्हणजे वार्डातल्या माणसाचं काम केले नाही. त्यांना फक्त आर्थिक फायद्याचेच कामं करायचे आहे, बाकी त्यांना दुसरा विकास करायचा नाही. एकीकडे म्हणायचं विकास कामं आणि नंतर दुसरीकडे विकास कामांना सभागृहात विरोध करायचा. हे कितपत योग्य आहे? कालचा जो जन आक्रोश मोर्चा होता तो बघून तरी असं वाटतं आहे की दिवा विझण्याच्या पहिले जसा फडफडतो तशी अवस्था सत्ताधारी पक्षाची झालेली आहे. त्यानंतर आपले सत्ताधारी पक्षाचे जे लाडके नगरसेवक आहेत त्यांनी एक आरोप केला की आरक्षणातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी विकास कामाला अडथळा निर्माण करत आहे. अहो, आम्ही ज्या बाबासाहेबांमुळे आज इथे आहोत, ज्यांच्या नावाची भाकरी खातो, त्यांच्या विकास कामाला, त्यांच्या पुतळ्याच्या डागडुजीला, सुशोभीकरणाला आम्ही का म्हणून विरोध करू? त्यानंतर मला त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही दरवेळेस म्हणता विकास काम, तो विकासासाठी तुम्ही आमच्या पक्षाचा चुकीचा प्रचार, आता आमच्या पक्षनेत्यांनी भरपूर नगरसेवकांनी सगळे मुद्दे क्लिअर केलेले आहे की आम्ही कोणत्या विकास कामांना मंजुरी दिलेली आहे, तरी सुद्धा ते त्या गोष्टीचा चुकीचा प्रचार करता आहे. अहो, करायचा तर विकास करा, पण भुसावळचा विनाश नका करा. सत्ताधाऱ्यांनी अजून एक आरोप केला की त्यांनी पुतळ्यांच्या कामांना विरोध केला. आता मी एक सांगते तुम्हाला, 27 मार्च रोजी मी स्वतः सीओना निवेदन दिलेलं आहे की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरण आणि डागडुजीसाठी प्रत्येकी 10-10 लाख रुपये निधी द्या. मग त्या कामासाठी आपल्या नगराध्यक्ष मॅडमने आणि सीओ सरांनी NOC का देत नाही आहे? मग आता हे विकास कामं आम्ही थांबवतोय का ते थांबवताय? अहो, कमीत कमी महापुरुषांच्या नावाने तरी तुम्ही खोटे प्रचार करू नका आणि त्यांना किंवा आम्हाला बदनाम करू नका. जो जन आक्रोश मोर्चा काढला त्यात बरेच मुद्दे मांडले की आम्ही विकासाच्या मुद्द्याला आम्हाला अडथळे निर्माण करत आहे. पण त्यांना मी एकच सांगतोय की त्यांनी आधीच 2 महिन्याआधी त्यांनी असे आश्वासन दिलं होतं की 3 दिवसाआड पाणी पुरवठा आम्ही सुरळीत सुरू करणार आहे. हे सगळं भुसावळकरांच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. त्या बोलण्याचा त्यांना एक विसर पडलेला आहे. व खरोखर आधी 8 दिवसाआड पाणी येणार होतं, पुन्हा भुसावळ येत होतं चांगलं. ते पाणी ते कमी तरी करू शकले, पण 12 ते 13 दिवसाआड पाणी भरपूर ठिकाणी यायला लागलं. आणि त्या पाण्यामध्ये काल आता परवाही माझ्या वाटत पाणी आलं तर पूर्ण आळ्याच्या पाण्यामध्ये होत्या, लाल कलरच्या आळ्या होत्या. पण त्यांनी त्यांनी याचाच इगो केलेला आहे खूप. मग त्यांनी हा पाण्याचा विषयाकडे दुर्लक्ष का केलेलं आहे? त्यांनी तिथे जायला पाहिजे. क्लोरीन बरोबर चालू आहे का? पाण्याकडे दुर्लक्ष करताय, फक्त बिल काढताय, याला अर्थ नाहीये. साफसफाई पूर्ण भुसावळमध्ये डासांचं एवढा महामारी झालेली आहे की पूर्ण भुसावळ चांगल्या साफ ठिकाणी हे डासांचे लोक कंटाळून गेलेले आहे. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष आहे. काय कर्मचारी काय मुद्दे आहेत त्यांनी बसून ते मांडायला पाहिजे. साफसफाई होत नाहीये. जे शौचालय एवढे घाण झालेले आहे. आम्ही 3 वेळा साहेब लोकांना बोलून
सिंधी कॉलेज माझ्या वार्डात 3 ते 4 महिलांच्या शौचालय पूर्ण ब्लॉकेज आहे. मग तुम्ही हे तर तुमच्या हातात आहे ना, हे तुम्ही करायला पाहिजे. कर्मचाऱ्याला पकडून या गोष्टी सर्व करायला पाहिजे. याकडे दुर्लक्ष आहे. सत्ताधारी काम करत नाही, काम एकच रडगाणं लावलेलं आहे. याला अर्थ नाहीये. तुम्हाला पाणी स्वच्छ लोकांना द्या. तुम्ही कमी तरी करताय, पण जो होता पूर्वीचा वेळ तोच तुम्ही ठेवायला पाहिजे. एकही अधिकारी तिथे मी तरी बघितलं की त्या पाणी पुरवठ्यामध्ये कोणी लक्ष घालत नाहीये. चावरेला आम्ही फोन करतो, चावरे म्हणतात सीओ साहेब आम्हाला आमचं ऐकत नाहीये. मग तुम्ही याकडे दुर्लक्ष करताय आणि याला का फोकस करताय? लोकांना गैरसमज, म्हणजे लोकांना जे सांगताय ते हे पूर्ण चुकीचं सांगत आहे. लोकांना जी खरं सांगायचं होतं, आज आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे सर्व लोकांना की तहकूब कोण करत आहे आणि मीटिंग कशामुळे कॅन्सल होते. तर मला एकच म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांनी सर्वांनी की जे लोकांना मीटर, वाटर आणि गटर हे मूलभूत सुविधांना तुम्ही देऊ शकता, याच्याकडे जर तुम्ही अधिक लक्ष दिलं, या एकच वारंवार सत्ताधारी काम करू देत, आपल्या विरुद्ध काम करू देत नाही, हा लोकांना वेठीस धरण्यात येत आहे. आणि तुम्हाला एकच सांगतो की जे या गोष्टीकडे लक्ष जर दिलं तुम्ही, तर पूर्ण भुसावळ नागरिक तुमचं खरोखर कौतुक करेल. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जवळ जवळ खतवून जागे, तिकडे बघू नको बाप भीमराव हाय. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. आज उगवला समतेचा दिसदारी, आज उगवला समतेचा दिसदारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. त्यानं शिकवली जगाला दुनियादारी. त्यानं शिकवली जगाला दुनियादारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. भारू बाबूराजे शाही, सुद्धा मुठात रोजच राही. भारू बाबूराजे शाही, सुद्धा मुठात रोजच राही. जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.